नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं बेसिक एज्युकेशन मराठीमध्ये. आज आपण पाहणार आहोत महाटेट मराठी विषयाचे काही प्रश्न आहेत. विद्यार्थ्या विषयाचा दृष्टिकोन. तर पहिला प्रश्न आहे, तुमच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी तुम्हाला सर्वात अधिक आवडणारा विद्यार्थी कोणता असेल? पहिला ऑप्शन आहे जो श्रीमंत व्यक्तीचा मुलगा आहे. दुसरा ऑप्शन आहे जो कुणा अधिकाऱ्यांचा मुलगा आहे. तिसरा ऑप्शन आहे जो तुमच्या मित्राचा मुलगा आहे. आणि चौथा आहे जो अभ्यासात हुशार आहे. तर बरोबर उत्तर आहे जो अभ्यासात हुशार आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलच्या नाव आहे बेसिक एज्युकेशन मराठी. पूर्ण टेटचे आपण प्रश्न उत्तर घेणार आहोत. पूर्ण विषयाचे मराठी विषय चालू आहे आपला. तर दुसरा प्रश्न आहे, विद्यार्थ्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणता महत्त्वाचा गुण आवश्यक मानता? पहिला ऑप्शन आहे शिकणे. दुसरा ऑप्शन आहे कर्तव्य पालन करणे. तिसरा ऑप्शन आहे उचित जीवन मूल्यांचा विकास करणे. आणि चौथा ऑप्शन आहे मानव धर्माचे पालन करणे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे उचित जीवन मूल्यांचा विकास करणे. हा गुण आवश्यक मानला जातो. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेसिक एज्युकेशन मराठी. तिसरा प्रश्न आहे आपला, शिक्षकाने विद्यार्थ्याशी कसे वागावे? पहिला ऑप्शन आहे शिक्षकाने विद्यार्थ्यास धाक दपटशहा दाखवावा. दुसरा ऑप्शन आहे शिक्षकाने विद्यार्थ्याशी वागताना शिक्षक विद्यार्थी हे नाते जपावे. तिसरा ऑप्शन आहे शिक्षकाने विद्यार्थ्याशी गोडी गुलाबीने मित्रासारखे वागावे. चौथा ऑप्शन आहे शिक्षकाने वेळ प्रसंग पाहून वागावे. उत्तर आहे शिक्षकाने विद्यार्थ्याशी वागताना शिक्षक विद्यार्थी हे नाते जपावे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, तुमचा एक विद्यार्थी आपल्या कुटुंबाच्या वाईट स्थितीबद्दल तुम्हाला सांगत आहे, अशा वेळी तुम्ही काय कराल? पहिला ऑप्शन आहे त्याला आईवडिलांशी संबंध तोडाव्यास सांगेन. दुसरा ऑप्शन आहे त्याला घरातून पळून जाव्यास सांगेन. तिसरा ऑप्शन आहे त्याला धैर्याने वागवायस सांगेन. चौथा आहे शिक्षक विद्यार्थी इतकाच त्याचा आणि माझा संबंध असल्याने त्याच्या समस्येत मी लक्ष घालणार नाही. तर बरोबर उत्तर आहे त्याला धैर्याने वागवायस सांगेन. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटला तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. पाचवा प्रश्न आहे, तुम्ही वर्गात परिश्रमपूर्वक शिकविता आहात पण काही विद्यार्थ्यांना ते समजत नाही, अशा परिस्थितीत तुम्ही कशाला दोष द्याल? तर पहिला ऑप्शन आहे स्वतःच्या अध्यापनाला. दुसरा ऑप्शन आहे विद्यार्थ्याच्या बौद्धिक दर्जाला. तिसरा ऑप्शन आहे नीरस पाठ्यक्रमाला. आणि चौथा ऑप्शन आहे इतर शिक्षकांच्या राजकारणाला. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे स्वतःच्या अध्यापनाला आपण दोष द्याल जर विद्यार्थ्याला काही समजत नाही तर. पुढचा प्रश्न आहे आपला, महत्त्वाचे प्रश्न आहेत, व्हिडिओ पूर्ण पहा. आर्थिक परिस्थितीमुळे त्रासलेला विद्यार्थी तुम्हाला मदत मागत आहे, अशा वेळी तुम्ही काय कराल? तर पहिला ऑप्शन आहे त्याला दटावून घालून देईल. दुसरा ऑप्शन आहे त्याचा तिटकारा करीन. तिसरा ऑप्शन आहे त्याची म्हणणे ऐकेल पण मदत करणार नाही. आणि चौथा ऑप्शन आहे त्याला शक्य ती मदत करील. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याचं बरोबर उत्तर आहे त्याला शक्य ती मदत करील. शिक्षक म्हणून ही आपली जिम्मेदारी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे सातवा, सडकेवर बेपर्वाई चालणाऱ्या विद्यार्थ्याला पाहून तुम्ही काय कराल? तर बरोबर पहिला ऑप्शन आहे बेपर्वाईचे फळ मिळावे असा विचार करीन. दुसरा ऑप्शन आहे घाईत असल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष करेल. तिसरा ऑप्शन आहे थोडे थांबून त्याला सुरक्षितपणे चालण्याचा सल्ला देईन. आणि चौथा ऑप्शन आहे त्याचे अपघाताच्या कल्पनेत रमून जाईन. तर बरोबर उत्तर आहे थोडे थांबून त्याला सुरक्षितपणे चालण्याचा सल्ला देईन. हे शिक्षकाची जिम्मेदारी असते. तर पुढचा प्रश्न आहे आठवा, तुमच्या विद्यार्थ्याच्या आईचे निधन झाल्याचे कळल्यावर तुम्ही काय कराल? पहिला ऑप्शन आहे त्या विद्यार्थ्याच्या घरी जाऊन त्याला धीर देईल. दुसरा ऑप्शन आहे त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करीन. तिसरा ऑप्शन आहे शाळेत शोकसभा आयोजित करीन. चौथा ऑप्शन आहे शाळेला सुट्टी देईल. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे त्या विद्यार्थ्याच्या घरी जाऊन त्याला धीर देईल. हे शिक्षक म्हणून आपलं कर्तव्य आहे. पुढचा प्रश्न आहे नववा, तुमच्या वर्गातील विद्यार्थी प्रतिनिधीची निवड कोणत्या निकषाधारे कराल? तर पहिला ऑप्शन आहे त्याचे देखणेपण. दुसरा ऑप्शन आहे दणकट शरीरयष्टी. तिसरा ऑप्शन आहे अभ्यासातील नैपुण्य. आणि चौथा ऑप्शन आहे प्रभावी व्यक्तिमत्व व नेतृत्व गुण. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे डी, प्रभावी व्यक्तिमत्व व नेतृत्व गुण. व्हिडिओ चांगला वाटला तर पूर्ण पहा. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
तुमच्या वर्गातील एका विद्यार्थ्याची आई आजारी असल्यामुळे तो बरेच दिवस गैरहजर राहिला आहे. अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल? पहिला ऑप्शन आहे, तू शाळेत आल्यावर त्याला दमदाटी करील. दुसरा ऑप्शन आहे, त्याच्या गैरहजेरीकडे दुर्लक्ष करेल. तिसरा ऑप्शन आहे, त्याच्या गैरहजेरीचे कारण ऐकून त्याचे सांत्वन करील. आणि चौथा ऑप्शन आहे, त्याला पुन्हा गैरहजर न राहण्याची ताकीद देईल. तर बरोबर उत्तर आहे, त्याच्या गैरहजेरीचे कारण ऐकून त्याचे सांत्वन करील. हे शिक्षकाची जिम्मेदारी आहे. 11वा प्रश्न आहे, चांगला विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकाने कोणती कृती करणे आवश्यक आहे? पहिला ऑप्शन आहे, बक्षीस देणे. दुसरा ऑप्शन आहे, शिक्षा देणे. तिसरा ऑप्शन आहे, स्तुती करणे. आणि चौथा ऑप्शन आहे, स्वतः चांगले वागून विद्यार्थ्यापुढे आदर्श निर्माण करणे. तर चांगला विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकाने कोणती कृती करणे आवश्यक आहे? तर स्वतः चांगले वागून विद्यार्थ्यासमोर आदर्श निर्माण करणे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटला तर पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. 12वा प्रश्न आहे, वर्गात शिस्त राखण्यासाठी काय करणे आवश्यक आहे? पहिला ऑप्शन आहे, वर्ग प्रतिनिधी निवडणे. दुसरा ऑप्शन आहे, विद्यार्थ्याच्या आवडीनुसार कामाचे वाटप करणे. तिसरा ऑप्शन आहे, अध्यापन कार्य प्रभावीरित्या करणे. आणि चौथा ऑप्शन आहे, बेशिस्त वागणाऱ्यांना वर्गाबाहेर काढणे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, अध्यापन कार्य प्रभावीरित्या करणे. तर 12 प्रश्न झालेले आहेत. टोटल 31 प्रश्न आहेत. पुढचा प्रश्न आहे आपला 13वा. तुमच्या मते शिक्षकाने विद्यार्थ्याशी कसे वागावे? पहिला ऑप्शन आहे, विद्यार्थ्याशी प्रेमाने व मिळून मिसळून वागावे. दुसरा ऑप्शन आहे, विद्यार्थ्यांना धाक दाखवून नियंत्रणात ठेवावे. तिसरा ऑप्शन आहे, विद्यार्थ्याशी थोडे अंतर ठेवून वागावे. चौथा ऑप्शन आहे, विद्यार्थी शिक्षकापेक्षा लहान आहे याची जाणीव करून द्यावी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, विद्यार्थ्यांशी प्रेमाने व मिळून मिसळून वागावे. तर व्हिडिओ एकदम महत्त्वाचा आहे, पूर्ण व्हिडिओ पहा. प्रश्न क्रमांक 14वा. काही विद्यार्थ्यांना शिकवलेले नीट कळत नाही, अशा वेळी शिक्षकांनी काय करावे? पहिला ऑप्शन आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करावे. दुसरा ऑप्शन आहे, त्यांना कठोर शिक्षा करावी. तिसरा ऑप्शन आहे, त्यांना स्वतंत्रपणे विषय समजावून द्यावा. चौथा ऑप्शन आहे, त्यांच्या पालकांना शिकवणी लावाव्यास सांगावे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, त्यांना स्वतंत्रपणे विषय समजावून द्यावा. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेसिक एज्युकेशन मराठी. 15वा प्रश्न आहे, विकलांग विद्यार्थ्यांच्या समुचित विकासासाठी पहिला ऑप्शन आहे, त्यांना सामान्य विद्यार्थ्याबरोबरच विशेष लक्षपूर्वक शिकवावे. बी, त्यांना विशेष ज्ञानात मार्फत शिकवावे. सी, त्यांना सामान्य विद्यार्थ्यापासून वेगळे करून शिकवावे. आणि डी, त्यांचा सांभाळ योग्यरित्या होण्यासाठी पालकांचे प्रबोधन करावे. तर बरोबर उत्तर आहे, त्यांना सामान्य विद्यार्थ्याबरोबर विशेष लक्षपूर्वक शिकवावे. प्रश्न क्रमांक 16. एखादा विद्यार्थी एकाच वर्गात अनेक वर्षे नापास होतो, त्याची खालीलपैकी अधिक योग्य कोणती असू शकते? चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेसिक एज्युकेशन मराठी. पहिला ऑप्शन आहे, विद्यार्थ्यांची खालावलेली आर्थिक व सामाजिक स्थिती. दुसरा ऑप्शन आहे, विद्यार्थ्याचा मानसिक स्तर कमी असणे. तिसरा ऑप्शन आहे, विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या कमकुवत असते. चौथा ऑप्शन आहे, विद्यार्थ्याशी शिक्षकाचे भेदभावपूर्ण वागणे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, विद्यार्थ्यांचा मानसिक स्तर कमी असणे. तर पुढचा प्रश्न आहे आपला 17वा. तुमचा एक विद्यार्थी परीक्षेच्या वेळी तुम्हाला उत्तरासंदर्भात काहीतरी विचारतो आहे तुम्ही. तर पहिला ऑप्शन आहे, त्याला अचूक माहिती द्याल. दुसरा ऑप्शन आहे, त्याला शेजारच्या विद्यार्थ्याला विचारा सांगाल. तिसरा ऑप्शन आहे, त्याला शेजारच्या विद्यार्थ्याला विचारायला सांगाल. आणि चौथा ऑप्शन आहे, त्याला मुळीच काही सांगणार नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, त्याला मुळीच काही सांगणार नाही. प्रश्न क्रमांक 18वा आहे पुढचा. तुमचा आवडता विद्यार्थी परीक्षेत कॉपी करताना आढळला तर तुम्ही काय कराल? पहिला ऑप्शन आहे, त्याला कॉपी करू देणार नाही. दुसरा ऑप्शन आहे, त्याला कॉपी करण्यास मदत करीन. तिसरा ऑप्शन आहे, त्याच्याकडे पाहून न पाहिल्यासारखे करीन. आणि चौथा ऑप्शन आहे, त्याबद्दल लेखी तक्रार नोंदवीन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, त्याला कॉपी करू देणार नाही. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेसिक एज्युकेशन मराठी. 19वा प्रश्न आहे, तुमचा विद्यार्थी सिगारेट ओढतो आहे असे पाहून त्यावर कोणता उपाय कराल?
तर पहिला ऑप्शन आहे त्याच्या पालकाबरोबर चर्चा करीन. दुसरं ऑप्शन आहे त्याच्या व्यक्तिगत जीवनाशी आपला संबंध नाही असे समजून गप्प राहील. तिसरं ऑप्शन आहे त्याला विद्यार्थी सक्षम शिक्षा करीन. आणि चौथा ऑप्शन आहे सिगारेट ओढण्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामाची त्याला जाणीव करून देईल. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सिगारेट ओढल्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामाची त्याला जाणीव करून देईन. व्हिडिओ चांगला वाटला तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. 20वा प्रश्न आहे घाणेरड्या कपड्यात शाळेत आलेल्या विद्यार्थ्याबद्दल काय करावे. पहिला ऑप्शन आहे त्याला इतर विद्यार्थ्यांसमोर अपमानित करावे. दुसरं ऑप्शन आहे आपलं घाणेरड्या कपड्यामुळे उद्भवणारे दुष्परिणाम त्याला समजावून घ्यावेत. तिसरं ऑप्शन आहे त्याला स्वच्छ कपड्यात यायला सांगावे. चौथं ऑप्शन आहे त्याला शाळेतून घरी पाठवावे. उत्तर आहे बरोबर घाणेरड्या कपड्यामुळे उद्भवणारे दुष्परिणाम त्याला समजावून घ्यावेत. 21वा प्रश्न आहे तुम्हाला कोणत्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना शिकवणे आवडेल. पहिला ऑप्शन आहे जे खूप हुशार आहेत. दुसरं ऑप्शन आहे जे सामान्य दर्जाचे आहेत. तिसरं ऑप्शन आहे जे सामान्य दर्जापेक्षा कमी आहेत. आणि चौथा ऑप्शन आहे कच्चे सामान्य हुशार अशा सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना. बरोबर उत्तर आहे कच्चे सामान्य हुशार अशा सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना शिकवणे आवडेल. पुढचा प्रश्न आहे 22वा वर्गात विद्यार्थ्यांचे अवधान अध्यापनाकडे कसे आकर्षित करता येईल. पहिला ऑप्शन आहे मोठ्याने बोलून. दुसरा ऑप्शन आहे भाषणात उपदेश करून. तिसरा ऑप्शन आहे विशेष प्रकारचा पोशाख करून. चौथा ऑप्शन आहे विद्यार्थ्यांची जिज्ञासा जागृत करून. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्याची जिज्ञासा जागृत करून. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. एखादा विद्यार्थी सतत गैरहजर राहत असल्यास तुम्ही पहिला ऑप्शन आहे विद्यार्थ्याच्या पालकाकडे चौकशी कराल. दुसरा ऑप्शन आहे वर्गातील इतर विद्यार्थ्याकडे विचारपूस कराल. तिसरा ऑप्शन आहे विद्यालयातील इतर शिक्षकाकडे चौकशी कराल. आणि चौथा ऑप्शन आहे त्याच विद्यार्थ्याला गैरहजेरीचे कारण विचाराल. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्याच्या पालकाकडे चौकशी कराल. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा. अभ्यास पूर्ण आपण केल्यानंतर प्रश्न काढलेले आहेत. 24वा प्रश्न आहे विद्यार्थ्याच्या मातृभाषेचे ज्ञान वृद्धिगत होण्यासाठी काय करणे आवश्यक आहे. पहिला ऑप्शन आहे घरी व शाळेत मातृभाषेचा अधिक प्रमाणात वापर करावा. दुसरा ऑप्शन आहे मातृभाषेतील पुस्तकांचा अधिकाधिक वापर करावा. तिसरा आहे मातृभाषेशिवाय अन्य भाषांचा वापर मुळीच करू नये. चौथा ऑप्शन आहे वरील ए व बी पर्यायाची आवश्यकता आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे वरील ए व बी पर्यायाची आवश्यकता आहे. पुढचा प्रश्न आहे 25वा अभ्यासात कच्चा असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये इष्ट सुधारणा घडवून आणण्यासाठी तुम्ही कोणती कृती करण्यावर भर द्याल. पहिला ऑप्शन आहे कारण जाणण्याचा प्रयत्न करीन. दुसरा आहे तो कोणत्या विषयात कच्चा आहे हे जाणून घेईल. तिसरा आहे कच्चे विषय सुधारण्यासाठी त्यास मार्गदर्शन करील. आणि चौथा आहे तो अभ्यासात कच्चा असल्याची त्यांच्या पालकांना माहिती देईल. बरोबर उत्तर आहे कच्चे विषय सुधारण्यासाठी त्यास मार्गदर्शन करेल. प्रश्न क्रमांक 26 तुमच्या वर्गातील एका मुलाने दुसऱ्या मुलाची वस्तू चोरल्याचे समजले तर तुम्ही काय कराल. पहिला ऑप्शन वस्तू चोरणाऱ्याला छडीने मारेल. दुसरा ऑप्शन आहे वस्तू चोरणाऱ्याला पोलिसांच्या ताब्यात देईल. तिसरा ऑप्शन आहे वस्तू चोरल्याचे नाव शाळेतील सर्व वर्गात जाहीर करीन. आणि चौथा आहे वस्तू चोरणाऱ्या चोरी करणे हा वाईट आहे हे प्रेमाने समजावून देईल. चोरलेली वस्तू ज्याची तिला परत करेल. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे डी. तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे 27वा एखादा विद्यार्थी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही तर तुम्ही काय कराल. पहिलं ऑप्शन आहे आपलं त्याला वर्गात उभे करण्याची शिक्षा करीन. दुसरा ऑप्शन आहे तो का उत्तर देऊ शकला नाही ते जाणून घेऊन त्यास मार्गदर्शन करेल. तिसरा ऑप्शन आहे इतर विद्यार्थ्यांना उत्तर देण्यास सांगेल.
चौथा ऑप्शन आहे संबंधित प्रश्नाचे उत्तर काय आहे ते मी त्याला सांगेल. तो बरोबर उत्तर आहे. तो का उत्तर देऊ शकला नाही ते जाणून घेऊन त्यास मार्गदर्शन करेल. प्रश्न क्रमांक 28 आहे पुढचा. काही विद्यार्थी मध्येच शाळेतून पळून जातात, याबद्दल काय करता येईल? तर या प्रश्नाचं पहिलं ऑप्शन आहे पळून जाण्यामागील कारणाचा शोध घ्यावा. दुसरा ऑप्शन आहे पळून जाणाऱ्यांच्या पालकांना माहिती द्यावी. तिसरा ऑप्शन आहे पळून जाणाऱ्यांना इतर विद्यार्थ्यांना सक्षम शिक्षा करावी. आणि चौथा ऑप्शन आहे वर्गातील शिकविणे मनोरंजक असावे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, पळून जाण्यामागील कारणांचा शोध घ्यावा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेसिक एज्युकेशन मराठी. 29वा प्रश्न आहे विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड कशी निर्माण करता येईल? पहिला ऑप्शन आहे विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व पटवून द्यावे. दुसरा ऑप्शन आहे विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व पटविणारी फिल्म दाखवावी. तिसरा ऑप्शन आहे विद्यार्थ्यांना खेळात भाग घेण्याची सक्ती करावी. चौथा ऑप्शन आहे शिक्षकाने स्वतः विद्यार्थ्यात मिसळून खेळ खेळावेत. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे शिक्षकाने स्वतः विद्यार्थ्यात मिसळून खेळ खेळावेत. 30वा प्रश्न आहे विद्यार्थ्याकडून प्रश्नाची अचूक उत्तरे मिळवण्यासाठी काय करावे? तर पहिला ऑप्शन आहे फळ्याचा अधिकाधिक वापर करावा. दुसरा ऑप्शन आहे चुकीचे उत्तर दिल्यास शिक्षा करावी. तिसरा ऑप्शन आहे पाठ्यपुस्तकांचे वाचन करून घ्यावे. आणि चौथा ऑप्शन आहे दृकश्राव्य साधनांचा वापर करावा. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्याकडून प्रश्नाचे अचूक उत्तरे मिळवण्यासाठी काय करावे? तर दृकश्राव्य साधनाचा वापर करावा. शेवटचा प्रश्न 31वा. विद्यार्थ्याने चुकीचा प्रश्न विचारला तर तुम्ही काय कराल? पहिला ऑप्शन आहे त्याला दटावून अपमानित करील. दुसरं ऑप्शन आहे आपलं त्याचा प्रश्न कसा चुकीचा आहे ते त्यास उदाहरणासह समजावून देईन. तिसरा ऑप्शन आहे त्याचा चुकीचा प्रश्न दुरुस्त करावयास इतर विद्यार्थ्यांना सांगेल. आणि चौथा ऑप्शन आहे चुकीच्या प्रश्नाने भलतेच उत्तर संभवते हे दाखवून देईल. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे त्याचा प्रश्न कसा चुकीचा आहे ते त्यास उदाहरणासह समजावून देईन. बेसिक एज्युकेशन मराठी आपल्या चॅनलवर आपण महाटेटीचा अभ्यास घेतलेला आहे आणि यानंतर आपण आता महाटेट जी परीक्षा होणार आहे त्याची तयारी आतापासून सुरू केलेली आहे. त्यामुळे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पूर्ण व्हिडिओ पहा. आपण दररोज व्हिडिओ टाकत आहोत. आपल्या चॅनलचं नाव आहे बेसिक एज्युकेशन मराठी. विद्यार्थी मित्रांनो, रोज 8:33 व्हिडिओ येणार आहे. धन्यवाद.